तो तसंच इथं पण आचार्य आपल्याला आपल्या अडचणी सांगितल्या गेल्यानंतर, आपल्या जिज्ञासा व्यक्त केल्यानंतर तदनुरूप समाधान होईल. नाहीतर मग आपली शंका काहीच नाही तर काय समाधान काय घेणार आपण. आणि आपली जिज्ञासा दुसरीच काहीतरी आहे आणि महाराज सांगायला लागले तर आपल्याला त्याच्यातनं लाभ काय होणार. माझं ही अडचणच नाही आणि त्याच्याबद्दलचं कथन त्या करायला लागले तर मग म्हणणार की काय नाही, हे आपल्याशी संबंधित नाही. आणि शास्त्र असंच ऐकलं जातं. मग आपल्याशी संबंधित नाही अशा प्रकारे शास्त्र श्रवण होतं. आणि का तर आपल्याला काही प्रश्न नसतात, आपल्या शंका वेगळ्याच आहेत कदाचित. आणि त्यामुळे इथं सांगितलेल्या गोष्टी आपण मन लावून ऐकत नाही, ऐकण्याची गरज वाटत नाही. आणि त्या कारणाने मग जे तत्व आहे त्या तत्वाचं जे फळ आहे ते समीचीन फळ आम्हाला प्राप्त होत नाही. आनंद, शांती, समाधान हे सगळं आहे. म्हणून सप्तभंगीची पण रचना होत असताना आचार्याने सांगितलं की नाही, 7च भंग कसे झाले. त्याची कारणं झाली 7 प्रकारच्या प्रश्नाला निमित्त करून तिथं ते 7 भंग सांगितले गेलेले आहेत. प्रश्नवशात प्रश्न आहे जेव्हा तेव्हा तिथं त्याचं वर्णन तशा प्रकारे केलं गेलं. वस्तू कशी आहे, वस्तू कशी नाही असं विचारत गेल्यावर मग ते 7 भंग तयार झाले. प्रश्नवशात असं म्हणतात. आणि प्रश्न निर्माण होतात जिज्ञासेने, आणि जिज्ञासा निर्माण होते संशयाने. 7 प्रकारचा संशय, 7 प्रकारच्या जिज्ञासा, 7 प्रकारचे प्रश्न, 7 प्रकारचे भंग असा क्रम आहे त्याचा. आम्ही निशंक म्हटलं ज्यावेळेस मिथ्यात्वाचा उदय आहे त्यामध्ये विपरीत मान्यता असताना आपण शंकारहित असतो. कशाबद्दल? इंद्रिय, विषय, सुख, भोग, शरीर, संसार या संबंधी आम्हाला शंका नसतेच. तेच आपण आहोत, तेच सर्व माझं आहे असं पक्क श्रद्धान त्या ठिकाणी दिसून येतं. मग जोपर्यंत असं पक्क आहे तोपर्यंत त्याला जिज्ञासा निर्माण होत नाही असं आचार्य सांगतात ना. मग संशय निर्माण व्हायला पाहिजे ना अगोदर. संशयपूर्वकच मग तत्वजिज्ञासा, तत्वजिज्ञासापूर्वक प्रश्नपूर्वक मग उत्तर, धर्माचं वर्णन असं येतं. क्रम असा आहे. मग आम्ही जोपर्यंत मनात शंका कोणाला राहते काय, येते काय, नेमकं काय खरं आहे, हे धर्मात सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत का, मला रोज अनुभूतीला येणाऱ्या गोष्टी इंद्रियाने त्या खऱ्या आहेत, असा कधी संशय झाला का, होतोय का, कोणती गोष्ट खरी. म्हणून म्हटलं शंकाच जर नसेल माझा,
संसार शरीर भोगासंबंधी. म्हणजे कसली शंका नसेल, तेच मी आहे का अन्य काही आहे अशी शंका नाही. तेच मी आहे असा निर्णय आहे. संसार शरीर भोग हेच मी आहे असं जर निशंक श्रद्धा नसेल तर त्याचं नाव मिथ्या दर्शन आहे. विपरीत अभिनिवेश, विपरीत श्रद्धा, विपरीत विश्वास असेल तर मग इथं सांगितलं की तुम्ही जीव आहात, तर तुम्हाला काही फरक पडणार नाही ना. पक्का आहे ना की बाबा मी शरीर आहे. मग तुम्ही कितीही सांगा जीव आहे, फरक काय पडणार. शंका ज्या दिवशी येईल शरीर आहे का जीव आहे. म्हणून मृत्यू पण शिकवतो ना आपल्याला. शरीर आहे का जीव आहे ही शंका निर्माण करण्यासाठीच मृत्यू आहे. मृत्यू पाहून तर आपल्याला शंका यायला पाहिजे की आपण ज्याला जीव 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 म्हणत होतो आहे ना, तो कुठं आहे, काय झालंय आता. हे शरीराचं का पडून राहिलं इथं. ज्या शरीराला आपण जीव मानून बसलो होतो, काय झालं ह्या शरीराचं असं. नेमकं हे शरीर जाळलं जातंय, सगळं केलं जातंय. ज्या शरीरावर मी आयुष्यभर प्रेम करत राहतो आहे ना, त्या शरीराने किती पिडलेलो असतो सुरेशभाई. दिन में चैन न रात में चैन. बरोबर आहे का. शरीरामुळं दिवसा चैन नाही, रात्री चैन नाही. आणि ते शरीर एक दिवस इथंच सुटतं. मग तरी आपल्याला शरीराबद्दल शंका येत नाही. मग जर असं आहे तर मग मला का असं होतंय. शरीराला निमित्त करून मला का त्रास होतोय असा आपण विचार का करत नाही. त्या शरीरामधून जीव निघून गेला तर त्याला त्रास होतो का त्या शरीराला. म्हणजे शरीर जड जीव चेतन पदार्थ, त्याच्यात राहणारी एक काहीतरी चेतन वस्तू ज्याच्यामध्ये स्वसंवेदन वेदन असा प्रकार आहे. मग संशय केव्हा येणार आपल्याला. संशय की मी जीव आहे का मी शरीर आहे. सुरुवातच नाही म्हणून म्हटलं जाईल. सुरुवातच नाही. एक दिवस असा आलाय का, झालाय का असं. खरं खरं एवढं मी आज ऐकलं शास्त्र. मग ज्याच्यामध्ये परत परत सांगितलं मी अशरीरी आहे, मला जन्म नाही, मरण नाही, मला भूक नाही, मला तहान नाही. काय प्रियंकाताई काय सांगतोय. काय नाही, माणसं बसतीत म्हटलं ना, काय शंका काय नाही आहे. आपलं येऊन बसायचं आहे ना, बस एवढंच. शंका असलं तर माणूस जी शंका आहे त्याच्याबद्दल माझं समाधान चाललंय म्हणून दुसरं काय चाललं असलं तर थांबा म्हणतोय, गोंधळ घालू नका. फोन जसा आल्यानंतर फोनवर काहीतरी आपल्याला कोणतरी विचारतंय आणि बाहेर गोंधळ चालला तर आपण काय म्हणतो सगळ्याला थांबा. आणि नाही थांबले तर आपण ते फोन घेऊन बाहेर जातो आणि मग ते काय म्हणतोय नेमके. गिरायकाचा फोन असेल आहे ना, कुठलाही समजा बायको माहेरी गेली तिचा फोन असेल, ऐकतो का नाही मन लावून काय नेमकं काय म्हणायचंय. तसं इथं होतं का. प्रश्न नसल्यामुळं काय म्हणायचंय समोरच्याला असं आपल्याला जिज्ञासा नसल्यामुळं आपण तसं तिथं मन लावतच नाही. भयंकर परिस्थिती आहे आपली, आपल्याला अजून लक्षात येईना. जरी आपण आहोत सिद्ध समान, जरी आपण आहोत जन्म मरण रहित, जरी आपण निर्दोष निष्कषाय निर्विकार निर्विकल्प आणि सगळं आपलं स्वरूप सुंदर असलं जरी तरी सुद्धा पर्याय कशी आहे. द्रव्या संबंधी जसं मी ज्ञान करून घेतलंय, द्रव्यामधल्या ध्रुव अंशाबद्दल मी ज्ञान करून घेतलंय. द्रव्यामध्येच पर्याय अंश आहे ना, ध्रुव अंश आहे पर्याय अंश आहे. फक्त आम्हाला ध्रुव अंश का आवडतो तर काय अडचण नाही त्याच्यामध्ये.
आहे ना. मग त्याच्यासाठी काय सोडायचं नाही, काय ऐकायचं नाही, काय वाचायचं नाही, काय संयम नाही, कायच करायचं नाही. त्या ध्रुव असतंच ना ते. वाचलं नाही वाचलं तरी आहे, संयम पाळला नाही पाळला तरी आहे. म्हणजे त्याच्यासाठी असं काही गरज काहीच नाही. पण पर्याय बघा ना. बघायचं काय, पर्याय बघायची ना. सांगितलं ना, वाचलं की नाही आपण. आत्मा स्वभावाने ज्ञान स्वरूपच आहे. मग त्याची उपासना कशाला करायला सांगता. मग सांगितलं ना, जरी तो स्वभावाने ज्ञान स्वरूप असला तरी सुद्धा या जीवाने एक क्षणभर देखील त्या ज्ञान स्वभावी जीवाची पर्यायामध्ये मी ज्ञान स्वभावी आहे अशी उपासना केलीच नाही. आहे म्हणून काय झालं, तसं आपल्याला पर्यायामध्ये उपासना करावी लागेल. तर आपल्याला त्या विषयाचा लाभ होईल, आपल्या दुःखाचा नाश होईल, आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. असं आहे. पर्याय कशी आहे याचा निर्णय करावा लागेल. असंच की पर्याय कशी आहे. पर्याय अजून मरणयुक्त आहे, पर्याय अजून दुःखयुक्त आहे, पर्याय अजून अज्ञान रूप आहे, पर्याय अवस्था आपल्या शरीरवाली अवस्था आहे जीवाची. अशी पर्याय आहे म्हणून तर संसार आहे, नाहीतर संसार नसता. मग या पर्यायाचा स्वीकार करत तत्पूर्वक मग त्या पर्यायाच्या निमित्तात होणाऱ्या दुःखाचा नाश करण्यासाठी मग काय उपाय करायचा हा पुढचा आला प्रश्न. पण मला पर्याय आहे, माझ्या पर्यायामध्ये मला अशा प्रकारचा त्रास आहे, अशा प्रकारचं दुःख आहे, अशा प्रकारच्या चिंता आहेत. कसं आहे मामी, बरं आहे की नाही. घटना घडतात काय आणि कसं त्या ठिकाणी त्रास होतो, संक्लेश होतात. सगळं अनिश्चित आकस्मिक काही येऊ शकणार आहे. किती सांगा तुम्ही, आकस्मिक भयध्रुव स्वभावात नाही. केली ना आपण त्या दिवशी पूजा करताना, म्हटलं तर साती भयाने रहित आपला आत्मा आहे. केलं ना पूजा. आणि अचानक काहीतरी झालं. अचानक तसं तर काही होत नसतं, पर्याय आपल्या योग्यतेने होते. पण आपल्याला स्वीकार नाही प्रतिकूलता. आपल्याला ती आपण डोक्यात घेतलेलीच नाही आहे की आपल्या जीवनामध्ये काहीतरी अडचणी प्रतिकूल, प्रतिकूल म्हणजे इष्टवियोग, रोग, शोक आदी असे कोणतेही प्रसंग कोणत्याही क्षणाला येणार आहेत. यू शुड बी रेडी टू फेस. पण मी असा कधीच विचार करणार नाही की पुढच्या पर्यायामध्ये काय. म्हणून महाराजांचं तर वाक्य आपण ऐकलं की आज विचार करा उठल्याबरोबर की काय व्याधी, शोक, मरण यापैकी काय माझ्यावर कोण घावा घालणार. म्हणजे त्यामुळं सावधान राहील. म्हणून म्हटलं, सांगितलं, ऐकलं, आपण ध्यान केलं, मी सप्तभयरहित आहे. आणि ध्यान केलं ना सप्तभय, आणि लगेच प्रसंग आला तर आपल्याला ती भीती वाटली. काय होतंय आता, इष्टाचा वियोग होतोय काय, आहे ना, पीडा आता होणार तर माझं कसं होणार. लोकाला पीडा झाल्यावर आपल्याला नव्हे. एकत्व जे आपण केलेलं आहे पुन्हा पुन्हा त्याच्याबरोबर राहून त्याच्याबद्दल, आणि जे चिंतन तिथं त्यांच्याबद्दल केलं ते चिंतन तसंच आपण आपल्याबद्दल सतत करत राहिलो तर का नाही आपल्याला शांती राहणार. जर आपल्याला तसं त्या आकस्मिक काय झालं तर दुःख होऊ शकतं एकत्वामुळे. परामध्ये काय झालं अचानक जे आपल्या संयोगात आलेले आहे तर आपण दुःखी होऊ शकतो, एकदम भयभीत होऊ शकतो. कारण एकत्व केलेलं आहे ना, ते मी, ते मी, ते माझं, ते मी, ते माझं म्हणून असं निरंतर अभ्यास केला जातो.
न त्या निरंतर अभ्यासाने आपल्याला त्याच्याबद्दल आपलेपणा निर्माण होत असताना आपोआप त्यामध्ये होणाऱ्या अवस्था आणि माझ्या अवस्था एकच भासित होतात, है ना. तो वेगळा, मी वेगळा, त्याच्या अवस्था वेगळ्या, माझ्या अवस्था वेगळ्या, याबद्दल शंका नसते. ते आणि मी, जो मी तो ते, जे ते तो मी, त्याच्या ज्या अवस्था त्याच माझ्या अवस्था, है ना. म्हणजे गाढवाच्या शिंगाप्रमाणे, म्हैशीच्या, गाढवाच्या नाही, म्हैशीच्या शिंगाप्रमाणे, म्हैशीच्या शिंग. काय झालेलं काय, आपणच निर्माण केलं ते शिंगण, आपणच त्या झोपडीत अडकून आपणच दुःखी झाला. दुःख कशामुळं झालं, कोणी तयार केलं ते दुःख, है ना. शिंग आलेलं जे चिंतन केलं कोणी केलं, कोणी तुमच्यामध्ये जबरदस्ती तुम्हाला, है ना. ते तसा विचार करता करता म्हैस म्हैस म्हैस, मोठे मोठे शिंग, झोपडीचा दरवाजा छोटा, बाहेर कसं पडणार, कसं पडणार, चिंता वाटायला लागलं ना. म्हैस आणि मी काय अंतर, मीच म्हैस आहे, इतकं इतकं एकत्व झालं त्या म्हैशीच्या चिंतनाने. मग म्हैशीचं चिंतन काय आणि शरीराचं चिंतन काय. म्हैशीच्या जागी फक्त शरीर आहे, एक ते रूपक आहे. जसं त्याने 3 दिवस म्हैशीचं ध्यान केलं, मी तर अनादी काळापासून शरीराचं ध्यान करतोय. किती मोठं ध्यान आहे. त्याने 3 दिवस म्हैशीचं ध्यान केलं तर त्याला मी म्हैस आहे असं वाटलं. आणि मी अनादी काळापासून शरीराचं ध्यान करतोय म्हटल्यानंतर माझ्यामध्ये ते मी शरीर आहे हे भाव आणि त्याच्या अवस्था, शरीरामध्ये जे काही घडणार ते मी माझं का वाटणार. 1 दिवसाचं आहे का ध्यान. जेव्हा की तो म्हैस झाला नाही त्या ध्यानाने, आपण पण त्याच्या ध्यानाने, शरीराच्या ध्यानाने शरीर होत नाही. तो म्हैस झालेला नाही तुम्हाला पक्क माहित आहे, पक्क माहिती आहे तुम्हाला, है ना. तो ध्यान करतोय म्हैशीचं, तो म्हैस झालेला नाही. तुम्ही शरीर झालाय कोणी. काय बोलतोय गिरीश, नाही झाला. दाखवू काय शरीर झालाय का नाही, डेमो देऊ काय. 1 मिनिटात डेमो देतो, तसे लय वेळ लागत नाही. आपण नाही म्हणायला सोपं आहे, मान्यता बदलायला पाहिजे हे सांगायचं. मान्यता बदलण्यासाठी तेवढेच उलटे संस्कार करायला लागतील. मी जीव आहे, 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 माझं, है ना, शरीर नाही, मला जन्म मरण नाही, मी अशरीरी जीव आहे. हे किती संस्कार करावे लागतील. आणि ते संस्कार केले तर आपल्याला आपण जीव आहोत असं का नाही वाटणार. जे आपण नाही आहोत त्याचे संस्कार केले तर आपल्याला ते तसे आपण आहोत असं वाटतंय. आणि मग जे आपण आहोत, जसे आहोत तसं आपण स्वतः संबंधीचे विचार करू लागलो तर आपल्याला त्या आपल्या जसा आपला स्वभाव आहे तशा स्वभावाचं आपल्याला श्रद्धान का नाही होणार. अवघड काय नाही, फक्त आपल्याला तशी जिज्ञासा नाही, आपल्या मनामध्ये ते नाही. कारण आपण कधी तशा प्रकारचा विचार करायचा, म्हणजे तसं आपल्याला कधी वाटलंच नाही की आपल्याला हा विचार करायला पाहिजे. म्हणून म्हटलं ना, संशयच आला नाही, संशयच नाही. संशय नाही. काय संशय नाही आहे ना. मी शरीर आहे का नाही हा संशय नाही, मी जीव आहे का नाही हा संशय नाही. असं आहे. पदोपदी जेव्हा की संशय यायला पाहिजे होता, पदोपदी संशय यायला पाहिजेच. जेव्हा तुम्ही हे ऐकताय, वाचताय, सांगताय कोणाला तरी, सांगतो का नाही लगेच, असं 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 प्रतिक्रमण सांग कर. आपल्या जीवनात किती घडतंय ती, आहे ना. दुसऱ्याला झालंय, दुसऱ्याच्या ह्याच्यात त्याला त्रास. प्रतिक्रमण तर मला करायला पाहिजे खरं तर. दुसऱ्याला प्रतिक्रमण सांगायची वेळ मला का येते, ती सुद्धा दोषच आहे.
तुम्हाला वाटतंय मी प्रतिक्रमण सांगते भारी, असं प्रत्येक जणाला वेगवेगळं वाटतं, वेगवेगळ्या अवस्थेत आहे चांगलं ज्या त्या भूमिकेत. पण त्या भूमिकेच्या पुढं सरकायचं म्हटलं तर आपल्याला त्याच्या पण बाहेर पडावं लागेल. तर काय नाही, त्याला सांगतोय असंच होतं. त्यालाच आपल्याला आपण कधी तिथं संबोधन करतच नाही, कारण आपल्याला शंकाच नाही आहे. काय शंका नाही? मला त्रास होतोय म्हणून. त्रास कुणाला झाला होता? दुसऱ्या जीवाला त्रास झालेला आहे. मग मला त्रास होतोय असं का मला वाटलं नाही? मी सगळा फोकस, माझी एकाग्रता, माझं ध्यान पूर्ण कशावर आहे? त्या जीवाला त्रास आहे, त्या जीवाला त्रास आहे, त्या जीवाचं काय खरं नाही, त्या जीवाला सांगावं लागल, सांगायला पाहिजे, असं पूर्ण फोकस तिथंच आहे त्याच्यावर. त्यावेळेस आपण आपल्याकडे कुठं पाहतो की मी पण तसाच आहे, माझं पण तसंच आहे, मला पण तीच अडचण आहे. का नाही? तसं असतं का? पण शंका नाहीत आपल्याला, अजूनही शंका नाही. घटना किती घडल्या म्हणून मला तेच आता आधी वाटायचं की वा असं कसं होतंय. जेव्हा त्या मृगजळाच्या पाठीमागे हरणं लागलेली असली, कळपच्या कळप सांगितलं, त्यातले काही पळत असताना मरतायत, काही तडफडतायत. हे सगळं बघत असताना सुद्धा ज्या हरणांमध्ये अजून आहे ताकद ते पळतायत. म्हणून ते काही शहाणे होतेत का? ते तडफडतंय, ते मरतंय, म्हणून माझं पण तडफड आणि माझं पण मरण, असं तिथं त्या हरणांना कधी दिसलंच नाही जे अजून पळतायत. तुम्ही आम्ही पण पळतोय, फक्त अजून पळतोय म्हणून आपल्याला अजून पण तडफडत नाहीये, आणि आपण अजून मरणासन्न झालेलो नाही, मेलेलो नाही. तोपर्यंत आपण पाळायचं, एवढंच आपल्याला माहित आहे. शंका नाही. म्हणजे ते बघून सुद्धा मला शंका येत नाही की नाही ते खरं नाही, कारण हे पळले, मेले, तडफडले, त्यांना काही मिळालं नाही. मी पण तेच, माझं लक्ष मृगजळ नसावं. शरीर संसार हे मृगजळाप्रमाणे, इंद्रजालाप्रमाणे आहे हे सांगितलं. माया आहे ही सगळी. संसाराला मायाच नाव दिलं ना. इंद्रजाल समम जगत, इंद्रजालाप्रमाणे हे संपूर्ण विश्व आहे असं म्हटलं जातं अध्यात्म भाषेमध्ये. ह्याच्यातलं सगळ्या ज्या काही आपण व्यवहार चाललेला आहे, हे जरी बाहेरनं शरीर आहे, कर्म आहे, सगळं आपल्या आपल्या ठिकाणी सत्यार्थ असलं तर त्या संबंधी ज्या मी कल्पना करतो ते इंद्रजाल आहे. हे शरीर माझं आहे, हे घर माझं आहे, हे मुलं बाळ माझी आहेत, हे पती पत्नी आम्ही आहोत वगैरे, हे सगळं आहे काय? हे ह्या कल्पना आहेत. कारण हे नसतं ना, तसं वस्तू स्वरूप नसतं. आणि तसं नसताना सुद्धा मी मात्र त्या कल्पना करतो, म्हणून आचार्य त्याला इंद्रजाल सम म्हणतात. जसं इंद्रिय विषय भोगाला भोगून जे सुख उत्पन्न झालं ते सुख नसतं, पण एक कल्पना जीवाने केलेली असते, आणि त्या कल्पनेला म्हणून इंद्रजाल नाव दिलेले. ते सुख इंद्रजालाप्रमाणे म्हटलं जातं, कारण ते खरं नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाने कल्पना केलेली आहे तशी, म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. जेव्हा तुमच्या कल्पना बदलतील, पुन्हा तुम्हाला तिथंच ती प्रतिकूल गोष्ट वाटते. जी गोष्ट आता चांगली वाटते, अनुकूल वाटते, तीच गोष्ट पुन्हा प्रतिकूल का वाटली? मग गणित तर सरळ असंच आहे. म्हणून कल्पना म्हटलं, जर एकसारखी असेल तर एकसारखेच परिणाम, पण एकदा त्याच्याबद्दल अनुकूलता, एकदा त्याच्याबद्दल प्रतिकूल परिणाम. मग परिणाम का बदलले? एकाच वस्तूविषयी
बदलले तर जे काही परिणाम त्या वस्तूमध्ये चांगले झाले वाईट झाले ती केवळ कल्पनाच होती. असं असं आहे म्हणून त्याला इंद्रजाल म्हणतात. कशासाठी सांगितलं? कशासाठी सांगतोय? संशय. संशय यायला पाहिजे. काय संशय? नेमकं मी कोण आहे ना, नेमकं हे शरीर काय आहे, शंका यायला पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला हे काय सांगितलेलं समजणार नाही. किती सांगितलं कसंही सांगितलं तरीही त्याची भावभासना होणार नाही. म्हणून म्हटलं, म्हणून मग हे संशय केव्हा होणार म्हणून सांगतोय. तुम्हाला दुसरी बाजू तुमच्या समोर येईल, पुन्हा पुन्हा दुसरी बाजू येईल जेव्हा, आणि त्या दुसऱ्या बाजूला आम्ही बुद्धिपूर्वक लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेस आपल्याला संशय येऊ शकतो. पण दुसरी बाजू आपण त्यावढ्या जिज्ञासेनं समजून घ्यायला तयार नाही जेवढी जिज्ञासा म्हटल्यानं संसारासंबंधी शरीरासंबंधी आहे तेवढी जिज्ञासा आत्म्यासंबंधी धर्मासंबंधी नाही. आणि मग मला शंका काय येणार? खरंच काय आहे? आपल्याला तर सगळं आपण वाचलंय ऐकलंय. जीव पुद्गल धर्म, धर्म आकाश काल 6 द्रव्य आहेत. त्याच्यामध्ये शरीर पुद्गल द्रव्य आहे. मी जाणतो म्हणून मी जीव द्रव्य आहेत. जीव अजीव आश्रव बंध संवरणीरा मोक्ष हे 7 तत्व आपण पाहिली. त्याच्यामध्ये आपण ऐकलं आश्रव बंध तत्व हे दुःखदायक आहे, संवरणीरा तत्व हे सुखदायक आहे, हे पण आपण ऐकलं. मग फरक काय पडला? आश्रवबंधापासून निवृत्ती करण्याचा विचार झाला आणि संवरणीय रूप प्रवृत्ती करण्याची धगस निर्माण झाली. किंवा हेच खरं आहे तर मला संवरणीय तत्वच रूप परिणत झालं पाहिजे. आणि आश्रवबंध जर दुःखदायकच आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी त्याग केलाच पाहिजे. पण शंका कधी आली, मी हे जे आश्रव भाव करतोय त्या आश्रव भावाबद्दल कुठं संशय झाला की खरोखर हे सुखदायक आहेत का दुःखदायक आहे? मंद कशा आहे? मंद आश्रव आहे ना, तो आहे तर आपल्याला बरं जरासं वाटतं. तीव्र आश्रव असतील तर मग आपल्याला त्रास होतो. मग तीव्राचं मंदामध्ये एवढंच रूपांतरित करून आपण तिथं संतुष्ट झालो. आपल्याला असा संशय झाला नाही की हे तीव्र जे आश्रव आहे तीव्र कशा आहे? तीव्र दुःख आहे. त्या दुःखासंबंधी काही शंका जे काही पर्यायामध्ये सुख झालं इंद्रियजन्य, त्या इंद्रियजन्य सुखाबद्दल काही शंका? काही शंका नाहीत. मग निशंक असं निशंक श्रद्धान स्वभावाचं असेल तर सम्यक दर्शन म्हणते त्याला शास्त्रामध्ये आचार्य. स्वभावाचं शंकारहित श्रद्धान स्वभावाचं पाहिजे. माझं विभावाचं आहे एवढंच आहे. माझं शरीराबद्दलचं श्रद्धान शंकारहित आहे. म्हणजे काय? म्हणून शरीर माझं आहे हे म्हणून त्रास होतोय सुरेशभाई, बाकी काय नाही. त्रास व्हायचं काय कारण? श्रद्धान पक्का आहे शरीर मी आहे आणि त्याच्यामध्ये जे काही होतंय ते माझं आहे आणि त्यामुळं मला त्रास आहे. काही करा पण मला त्या त्रासातून मुक्त करा. शरीराच्या त्रासातून मुक्त व्हायचंय का शरीर रूप त्रासातून मुक्त व्हायचंय? कोणतं बरं आहे?
शरीराचा त्रास तात्पुरताच म्हटलं ना, तर तात्पुरता इलाज जर मी केला प्रत्येक पर्यायामध्ये, जेव्हा जेव्हा शरीराला त्रास झाला तेव्हा, तो रोगाच्या निमित्तात असो नाही तर अजून कोणत्या कारणाने जो शरीराला काही त्रास झाला, तर तो शरीराचा त्रास दूर करण्यासाठी आहे ना, मी थांबत नाही. शरीरामध्ये झालेला रोग त्याला दूर करण्यासाठी मी थांबत नाही. लगेच डॉक्टर काय पण करा, पण मला याच्यातनं मुक्त करा, फार दुखतंय, फार दुखतंय, रात्री झोप येत नाही, बेचैन होतंय ना. मग डॉक्टरकडं कोणत्या कुठं जायचं, इथले झाले आता बाहेरचे. पण ते दुःख संपवा. जेव्हा दुःख होतंय शरीरात तर संपवा. मग ते संपलं तर परत दुसरं येणार का नाही. आपण किती वेळा ऐकलं, शरीर रोगांचं घरच आहे. पण मान्य नाही. शरीर रोगाचं घर आहे हे मान्य नाही. आचार्यांनी तर लिहिलंच आहे भाव पाहुणमध्ये, एका अंगुलावर 96 रोग आहेत. एका अंगुल प्रमाण भागावर 96 रोग. अंगुल म्हणजे एवढासाच फक्त, एवढा अंगठा नाही बरं का, अखंड. ही जी आडवी रेष आहे ना अंगठ्यावर, याला म्हणायचं अंगुल. आणि ह्या अंगुलामध्ये किती आहेत, 96 रोग आहेत. मग एवढ्या अंगुल प्रमाण सगळं शरीरात टाका, किती रोग येतील. आणि असं आहे शरीर रोगाचं घर आहे, असं आचार्यांनी सांगितलं. मग मान्य आहे का? शंका नाही, मला नाही. शरीर असलं कोणाचं तर ज्याच्यात रोग झालाय त्याचं शरीर रोगी. मला अभिव्यक्ती नाही त्या रोगाची, तर मी मान्यच करणार नाही की शरीर रोगी असतं म्हणून. असं आहे. आणि आपण प्रत्येक वेळेस रोगाला दूर करण्यासाठी उपाय करतो. मग परत ते रोग कायमचे दूर होत आहेत काय? तो नाही गेला, तो झाला तर दुसरा येतोय. आपण काय एवढे पुण्यवान थोडेच आहे. देवगतीतले आपण थोडेच आहोत की जिथं तिथं सागरापर्यंत काय रोग नाही, हजारो वर्षापर्यंत काय अवस्था नाही ती. तसं पुण्याचा बंध होऊन तसं झालंय. म्हणजे शारीरिक रोग तिथं नाहीत जे इथं दिसत आहेत मनुष्य आणि तिर्यंचांमध्ये, कारण त्यांचं वैकृतिक शरीर आहे. त्यामुळे तिथं तसले काही रोग अधिक नाही, रोगराई काही नाही. इथं मात्र आहे मनुष्य शरीर तर 100% रोगराई आहे, 100% आहे. म्हणून तर दवाखाने किती निघाले सांगा बरं. पावली दवाखाना आहे. आणि बारका नाही आता, अँड मल्टी स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल्स, सगळीकडे हॉस्पिटल्स. बघल तिथं दवाखाना हा प्रकार संपला, द हॉस्पिटल्स आहे ना, ते पण मल्टी स्पेशालिटी. इथं आल्यानंतर सगळं ओके करून सर्व्हिसिंग करून गाडी बाहेर, म्हणजे या टाईपमध्ये सगळंच तुमचं. पैसे एकतर संपतील, नाही तर शरीरातनं तुम्ही तर जाचाल. दोन्हीपैकी एक काहीतरी करून सोडतेत बाहेर. अशी मल्टी स्पेशालिटी आहे त्यांच्याजवळ. मग एवढे हॉस्पिटल्स कुठून, आणि एवढ्या हॉस्पिटलमध्ये एवढी गर्दी का? कुठल्याही हॉस्पिटल एवढे झाले म्हणून गर्दी कमी आहे का? सुरेशभाई, गर्दी कमी आहे का? तू जातो तिथं? नाही, गर्दी होती. मग गावात किती हॉस्पिटल आहेत मोजा बरं. आता एक अंदाजे किती झाले असते? पंढरपूरमध्ये तुम्ही जेव्हा आला किती साली, 80 साली, 78 साली, किती हॉस्पिटल होते? काळे हॉस्पिटल तेवढं एकच असेल माझ्या अंदाजानं त्यावेळेस. आणि एखादं त्यावेळेस गव्हर्नमेंटचं असलं तर असायचं सिव्हिल हॉस्पिटल. बाकी दवाखाने असायचे बारके छोटे उग कधी, आणि ते पण 2-3.
दवाखाना होता, हॉस्पिटल एक तर सिव्हिल हॉस्पिटलच मुख्य असायचं. काय झालं तर आपलं करा सिव्हिलला ॲडमिट, एवढंच. तिथं पण कमीच लोक असायचे. आणि आज किती आहेत म्हटलं. आम्हा तर नेहमी सांगते, जपानमध्ये काय, पूर्वी काय होतं ना आता काय, आम्हा सांगतेत ना. हा, त्याला माहिती आहे बघ, वेड्या लोकांना आपलं वेड्यांचे हॉस्पिटल. म्हणजे पूर्वी किती होते आणि आता किती आहेत, असं आम्हाला किती वेळा प्रवचनात सांगितलं. आधी एक होतं, आता 2000 झाले असं म्हटले. इतकं बॉदरेशन, इतकं टेन्शन वाढलं. मग वेड्यांचे हॉस्पिटल्स काय आणि शरीराचे हॉस्पिटल्स काय, शरीराचे रोग इथं पण तशीच वाढलेत ना. पूर्वी एखादं दुसरं आणि आता किती, त्याचा अर्थ. आणि त्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये कितीतरी रोगी जीव. तरी आपली श्रद्धा, आणि त्या हॉस्पिटलमध्ये आपण जातोय है ना, कोणाला तरी घेऊन जातोय. आपण जरी नाही, आपण आपल्यासाठी नाही गेलो, कोणाला तरी घेऊन जातोय. काय राहू, मग कोणाला तरी नेलं तर तिथं बघतोय की नाही किती लोक आहेत, किती लोकांना त्रास आहे. मग तरी सुद्धा आपली या शरीराबद्दलची थोडी सुद्धा श्रद्धा आहे ना कमी व्हायला तयार नाही. अहो आश्चर्य, ह्याला म्हणायचं चमत्कार. बिलकुल श्रद्धा उडत नाही की बाबा नाही माझ्या शरीरात रोग, तसंच हे दिसते तसंच पण माझं पण असू शकतं, होऊ शकतं आहे. काय फक्त म्हटलं ना माहिती नाही. टेस्ट जर केली तर एखाद्या वेळेस कोणते कोणते रोग सापडतील लगेच पटापटा, वेळ लागणार नाही. पण असं असलं जरी तरी शंका नाही. किती भारी. म्हणजे सगळंच शरीराचं मरण बघितलं तरी शंका नाही. शंका येते केव्हा मरण येते. रोग बघितला म्हणून थोडं शंका येते की रोग होतो काय, शंका येत नाही. तुम्ही तर दिवसभर हॉस्पिटलमध्ये पडलेला अनुभव बरोबर, शंका येते काय. तुमच्या कुठं दाताला काय होते, लोकांचे दात काढायचे, तुमचे दात चांगले, असं डॉक्टरची मान्यता आहे, मला काय नाही. शंका नाही. मरण बघितलं तरी शंका नाही, रोग बघितले तरी शंका नाही, शरीराची अपवित्रता बघितली तरी शंका नाही. त्या शरीरामध्ये कसलंही सुख नाही. केवळ म्हटलं ना लाडकं बाळ, लाडका संवेग, त्रास देणारा, काय नाही, सगळं काम त्याचंच के. तसं आहे हे शरीर, लाडकं इतकं लाडकं, इतकं लाडकं, इतकं लाडकं की बस. त्याच्यासाठी आपण बघतोय सगळे पाप, त्याच्यासाठीच. धन जे मिळवतोय त्याच्यासाठीच. कोणासाठी, शरीरासाठी. आणि बघितलं तर शेवट शरीर इथंच, शरीर इथंच. न आता म्हटलं ना हे क्षयक्षम व्हावा लागतो. संशय ज्ञानावरण कर्माचा क्षयक्षम ज्यावेळेस होईल, शरीर काय आहे नक्की, हे शरीर म्हणजे जीव आहे काय, मी जीव म्हणजे शरीर आहे काय, हे शरीरात झालेले रोग म्हणजे मी आहे काय, शंका. मग शंका येण्यासाठी तर काय प्रयत्न केला जातो आपण आपल्याकडून. नाही, औषध नंतर, आधी शंका तरी उद्या मला बरं नाही म्हणून. मला बरंच नाही असं कोण मानतच नाही, चाललंय. नाही आहे ना.
नाही होय की अजून जाऊ की आपण. थांबा जरा, तुम्ही लय एकदम पुढे चालला. आम्हाला अजून वाटत नाही आपल्याला त्रास आहे म्हणून हे चाललंय. तुम्हाला त्रास आहे म्हणून तुम्हाला वाटलं. सगळ्याला त्रास झाला तर सगळ्याला वाटेल. आपल्याला प्रतिकूलता आली त्यावेळेस आपल्याला तसं वाटतंय. औषध थांबाई, औषध घ्यायच्या आधी रोग तर होऊ द्या. रोग झाल्याशिवाय औषधी काय बळनं देऊ का? म्हणून औषध देत नाही. बाग काय नाही. वाचायला मला येत नाही काय तुम्हाला वाटतं? म्हणून चर्चा काय चालली? काय तेजस, शंका येते का? काय नाही येत? काय येते? निरंतर भय आहे, निरंतर. माहिती नाही, तयारी राह द्यायची. म्हणून सगळ्यांनी तयारी ठेवली पाहिजे. पण कोणी तयार नाही, कोणी तयार नाही. लग्नाची तयारी महत्वाची का मृत्यूची तयारी महत्वाची? इष्ट वियोग संयोग जे काही सांगितले, पीडा आणि त्या गोष्टीची तयारी पाहिजे. आणि आपण कशाची तयारी करत चाललोय, राहतोय? आता झालं इथनं शास्त्र सुटलं तर स्वयंपाक पाण्याची तयारीला लागायचं, जेवणाच्या तयारीला. कसल्या तयारी करतो मी? सगळी तयारी संसाराचीच आहे. त्याच्या तयारीमध्ये आपण व्यस्त, त्रस्त, अभ्यस्त असं म्हणलं ना. भोगों को अमृत फल जाना, विषयों में निश दिन मस्त रहा, उनके संग्रह में हे प्रभुवर मैं व्यस्त, त्रस्त, अभ्यस्त रहा. आता तेच म्हणून मग आता भोगाला अमृत फळ जेव्हा त्या ठिकाणी पाहिलं, अमृत फळ, भोगच अमृतासारखे आहेत. मग आता ते अमृत म्हणून तर काल परवा चालतं ना वाक्य महाराजांचं, जे तुम्ही कॅलेंडर वाटलं त्याच्यामध्ये वाक्य वाचलं का? तुम्ही तर वाचता का नाही? आणि माग बरेच वेळा तिथं सांगितलेलं पण शास्त्रात, धर्म, नीती, सदाचार आहे ना, या गोष्टी मोही जीवास विषासारख्या कटू आणि अरुचिकर वाटतात. तर अधर्म, नीती आणि विषय भोग ह्या गोष्टी त्याला अमृतासारख्या गोड वाटतात. आणि म्हणून माणसाने निर्मोही असावे असं दिलंय त्यांनी. जी गोष्ट कटू आहे, विष आहे, काय सांगत होतो? भोग अमृत फळासारखे का वाटतात? कारण काय भोग अमृत फळासारखे का वाटतात? काय सांगितलं? हा मग सांग, बरोबर आहे. मोहामुळे. हेच उत्तर सांगितलं होतं म्हणून विचारला प्रश्न.
मोहामुळे ते गोड वाटतायत, अमृतासारखे वाटतायत. आणि म्हणून महाराजांनी त्या वाक्यात लिहिलं की निर्मोही तेवढ्यासाठी पाहिजे, कारण उलटी गोष्ट जी जशी नाही ती तशी वाटते. आणि त्याचं कारण जर मोह आहे तर तो मोह मी लवकरात लवकर नष्ट केला पाहिजे. म्हणून एक दिवस प्रयोग सांगितला होता, तुम्ही मोह बघा, तुमचा मोह बघा. सांगितलं होतं ना, 24 तारखेला सांगितलं होतं. मोह बघा अंतरंगामधला, 24 किंवा 25, 24च. 24 तारखेला सकाळी सांगितलं जर तुम्ही त्या आज प्रयोग करा. जे दुःख होतंय ते कशामुळं, परपदार्थामुळं होतंय का मोहामुळं होतंय, ते तपासा म्हटलं होतं. पण कोणी प्रयोग केला नसावा. मोह मला दूर करायचा आहे तर मोह जाणून घ्यावा लागेल. बरोबर आहे. 24 वहीत तर सापडलं त्यांना. हां, मग काय काय केले? मोहाला वाढवणारे उपक्रम का मोहाला नष्ट करणारे उपक्रम? जाऊ दे. म्हणून म्हटलं शंका आल्याशिवाय तो उपक्रम होणार नाही. संशय झाल्याशिवाय, शंका जर संशय जर आला तुम्हाला, रात्री दरवाजा उघडा दिसला तर काय झोपताल काय गपचीप? सगळ्याला विचारलं घरात, तू उघडलं होतं का, तू उघडं ठेवलं होतं का, काय झालं, कोणी उघडलं? मग तिजोऱ्या तपासणार, सगळे जागेवर आहे का हे बघणार संशय झाल्यानंतर, नाही का? त्याच्याशिवाय संतू बरं काय असेल, कोणीतरी उघडलं असेल, काहीतरी झालं असेल, काय एवढं काय विचार करायचं कारण? असं होतंय. दुकानाचं कुलूप तुटलेलं दिसलं सकाळी उठल्यानंतर, मग ठीक आहे झालं असेल, तुटलं असेल, काहीतरी निघालं असेल, चालू द्या, काय विशेष महत्वाचं नाही. असं होत नाही. एक संशय असं. मग तसा संशय इथं जर आला आपल्याला शरीराबाबतीत, शरीराच्या बाबतीत, जीवाचं सोडा, शरीर आणि जीव समजा, तर आपण मग शोधणार का नाही नेमकं काय ते बघ. ओम नमः.